नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या 11वीच्या पुस्तकातील परिमळ हा 5वा पाठ बघणार आहोत. प्रल्हाद केशवात्रे यांनी बहिणाबाईची गाणी या काव्यसंग्रहाला जी प्रस्तावना लिहिलेली आहे ती प्रस्तावना म्हणजेच परिमळ हा पाठ. परिमळ म्हणजे सुवास, परिमळ म्हणजे सुगंध. विश्वाचं तत्वज्ञान आपल्या कवितेच्या माध्यमातून जगण्याशी जोडणाऱ्या बहिणाबाई चौधरी या अलौकिक प्रतिभेच्या कवयित्री आहेत. आणि या कवयित्रीचा त्याच जगण्याच्या अंगाला धरून सहजपणे आपल्यापर्यंत त्यांना पोचविणारे प्रल्हाद केशव अत्रे हे सुद्धा असामान्य असं व्यक्तिमत्व आहे. प्रल्हाद केशव अत्रे आपल्या सगळ्यांना माहीतच असले पाहिजेत असं व्यक्तिमत्व आहे. आणि मला माहिती आहे आपल्या सगळ्यांना त्यांचं नाव तरी माहीतच असेल. ते नामवंत लेखक आहेत, कवी आहेत, नाटककार, विनोदकार, चित्रपट, कथालेखक, वक्ता, शिक्षणतज्ञ म्हणून आपल्याला सगळ्यांना ते परिचित आहेत. महाराष्ट्रातील अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणूनच त्यांची ओळख सगळ्यांना आहे. अष्टपैलू केव्हा म्हणतो आपण? 3, 4 किंवा त्याच्यापेक्षा अधिक क्षेत्रामध्ये जे उत्तुंग कामगिरी करतात त्यांना आपण अष्टपैलू म्हणतो. तर असे अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे प्रल्हाद केशव अत्रे. पहिल्यांदा त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात शिक्षक म्हणून केली. एक आदर्श शिक्षक, एक उत्तम शिक्षक म्हणून ते सगळ्यांना परिचित झाले. त्यानंतर त्यांनी संपादक म्हणून आपली कारकीर्द सुरू केली. मराठा आणि नवयुग या वर्तमानपत्राचे ते संपादक झाले. आणि असा संपादक होणे नाही ही आपली वेगळी ओळख त्यांनी महाराष्ट्राला करून दिली. पुढे आपण ते बघणारच आहोत. अशा गोष्टी, अशा गमती, फुले आणि मुले हे कथासंग्रह त्यांचे सगळ्यांना माहीतच आहेत. केशवकुमार या टोपणनावाने त्यांनी काव्यलेखनाला सुरुवात केली आणि झेंडूची फुले हे काव्यसंग्रह, विडंबनात्मक काव्यसंग्रह त्यांनी प्रसिद्ध केले. विडंबन म्हणजे आपण आपल्या शालेय जीवनामध्ये स्नेहसंमेलनाच्या वेळी शेला पागोटे किंवा पिशपांचा कार्यक्रम बघितलेला आहे. त्याच धर्तीवरचं हे विडंबन हे काव्य त्यांनी प्रसिद्ध केलं. एखाद्या व्यक्तीमध्ये काही चुका असतात, दोष असतात आणि आपण ते समोर त्यांना पटकन सांगू शकत नाही. अशा वेळेला वेगळ्या अंगानं आपण त्यांना ती गोष्ट सांगितली तर ती पटते. सरळ सांगितलं, समोर सांगितलं तर ते त्यांना आवडत नाही, वाईट वाटतं. आणि म्हणून वेगळ्या पद्धतीनं त्यांना त्यांची गोष्ट पटवून देणे म्हणजे विडंबन. अगदी सहज पटकन समजेल म्हणजे लेखी बोले सुना लागे ही म्हण तुम्हाला माहिती आहे. तर एखादी गोष्ट सुनेला सांगितली तर ती पटकन आवडत नाही, पण तीच गोष्ट तिच्या आईनं सांगितली तर ते तिला रुचतं, आवडतं, पटतं.
पण सासूनं मात्र असं सरळ सांगायला तिला नको असतं, ते तिला आवडत नाही. म्हणजे पुरणपोळीच घेऊया आपण. पुरणपोळी ही हलक्या हाताने लाटायची असते आणि त्याचं जे काठ असतं ते नाजूक असायला हवं असतं आणि असं छानपैकी पातळ त्याचे काठ नाजूक झालेली जी पुरणपोळी असते ती खूप रुचकर लागते. आणि हे येत नाही असं ज्या वेळेला सुनेला येत नाही असं ज्या वेळेला सासूच्या लक्षात येतं, त्यावेळेला ती काय करते की आपल्या मुलीला सांगण्याचा प्रयत्न करते, अगं बघ, असं ही पुरणपोळी लाटायची असते. लाटणं हातामध्ये हलकंशार घ्यायचं असतं. त्याचं जे काठ असतं ते काठानं जर आपण लाटत गेलो तर त्याच्या पुरणपोळीची काठ असते ती नाजूक होत जाते आणि पुरणपोळी छानशी तयार होते. ही लेकीला सांगते आणि ते सुनेला मग पटतं. असं जे सांगणं असतं, असं विडंबन. आणि असंच विडंबन हे काव्यसंग्रह प्रल्हाद केशवात्रे यांनी लिहिलं. त्याची सुद्धा अशीच एक छानशी गोष्ट आहे. 1928च्या काळामध्ये रविकिरण मंडळ स्थापन झालं. त्या काळामध्ये लिहिणारे जे नवतरुण होते ते सगळे एकत्र आले आणि त्यांनी लिहायला सुरुवात केली. त्यांच्या बैठका व्हायच्या, मीटिंग्स व्हायच्या आणि मग लिहिण्याची त्यांची दिशा ठरायची. एखादं गुलाबाचं फूल असेल, सिगारेटचं थोटूक असेल, विषय ठरवले जायचे आणि मग गुलाबाचं फूल घ्यायचं आणि त्याच्यावर सगळ्यांनी लिहायचं. सिगारेटचं थोटूक असेल, तो विषय घ्यायचा, त्याच्यावर सगळ्यांनी लिहायचं. अशा पद्धतीनं त्यांच्या लिहिण्याची दिशा ठरली गेली. ही गोष्ट अत्रेंना पटलीच नाही. जो प्रतिभावंत असतो त्याला असा विषय घेऊन लिहिण्याची आवश्यकताच नाही. अगदी बहिणाबाई चौधरींच्या त्यांनी जो परिचय करून दिलेला आहे त्याच्यामध्ये प्रतिभा म्हणजे काय ही गोष्ट सुद्धा या पाठामधनं त्यांनी सांगितलेली आहे. प्रतिभा ही उपजत असते आणि मग ती प्रयत्न करून किंवा विद्वत्ता आहे म्हणून ती लेखन निर्माण होऊ शकत नाही, हे अत्रेंना माहिती होतं. आणि त्यामुळं अशा पद्धतीनं जे लिहिलं जात होतं ही गोष्ट अत्रेंना पटली नाही आणि मग त्यांनी जे लिहिलेले काव्य होतं त्याच्याच धर्तीवर वेगळ्या पद्धतीनं त्यांनी विडंबन काव्य लिहिलं. साहित्यिक असं विडंबन काव्य झालं आणि राजकारणातलं सुद्धा विडंबन काव्य त्यांनी लिहिलं आणि ते ह्या मराठा आणि नवयुगमध्ये आलेलं आहे. म्हणजे त्या काळामध्ये जे राजकारणी लोक काम करत होती, जी गोष्ट काम करण्याची पद्धत अत्रेंना खटकली, आवडली नाही आणि मग त्याच्यावर भाष्य करणारं काव्य त्यांनी लिहिलं. अगदी त्या काळातले बाळासाहेब खरे असतील किंवा जवाहरलाल नेहरू असतील, यांच्यावर टीका करण्याच्या माध्यमातून त्यांनी जे काव्य लिहिलं ते राजकीय विडंबन काव्य. आणि झेंडूची फुले या पुस्तकामध्ये आपल्याला असं राजकीय आणि साहित्यिक विडंबन काव्य आपल्याला पाहायला मिळतं. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आवर्जून झेंडूची फुलं हे पुस्तक, हे कवितेचा संग्रह वाचा. म्हणजे अलौकिक प्रतिभा काय असते हे आपल्याला लक्षात येईल. म्हणजे झेंडूची फुलं जसं रंग त्याचा आपल्याला आकर्षक असतो, आपल्यापर्यंत ओढ लावतो आणि ती जशी नेहमी टवटवीत असतात, तसं झेंडूचं फुलं हे विडंबन काव्य संग्रह सुद्धा केशवकुमारांचं म्हणजे प्रल्हाद केशवात्रेंचं कायमस्वरूपी टवटवीत राहणारं असंच आहे. करेचं पाणी हे त्यांनी आत्मचरित्र लिहिलं. 7 खंडामध्ये हे प्रसिद्ध आहे आणि हे आत्मचरित्र तुम्ही आवर्जून वाचलंच पाहिजे. मराठी भाषा, मराठी भाषेतील माणसं, साहित्यिक आपल्याला माहिती करून घ्यायचे असतील तर करेचं पाणी आपल्याला वाचलं पाहिजे. खरं तर हे
प्रल्हाद केशव आत्रे यांचं स्वतःचं आत्मचरित्र आहे. पण ते कसे घडले, कसे वाढले आणि कसे मोठे झाले हे जर बघायचं असेल तर करेचं पाणी आपण वाचलंच पाहिजे. मी असा झालो, हशा आणि टाळ्या वगैरे विविध लेखन त्यांनी अनेक पुस्तकांच्या माध्यमातून केलेलं आहे. साष्टांग नमस्कार तो मी नव्हेच, कवडी चुंबक, ब्रह्मचारी, डॉक्टर लागू, मोरूची मावशी अशी रंगभूमीवर इतिहास निर्माण करणारी नाटकं प्रल्हाद केशव आत्रे यांनी लिहिली. 13 नाटकं त्यांनी लिहिली आणि ही 13 नाटकं आजही अजरामर अशीच आहेत. जिवंत साहित्य आत्रेंनी लिहिलं. जिवंत साहित्य म्हणजे काय, किंवा अजरामर साहित्य म्हणजे जिवंत साहित्यालाच आपण काय म्हणतो, अजरामर साहित्य. अजरामर साहित्य म्हणजे काय तर लक्षात घ्या, मागच्या पिढीमध्ये किंवा त्याच्या मागच्या पिढीमध्ये साहित्य निर्माण झालं असेल तर ते साहित्य वाचताना त्या पिढीला ते आपलंसं वाटतं. आम्ही वाचताना आम्हाला ते आमचं वाटतं आणि पुढच्या भविष्यकाळामध्ये ज्यावेळेला ते साहित्य वाचलं जाईल त्यावेळेला त्या पिढीला ते आपलं वाटेल. असं ज्यावेळेला साहित्य असतं त्यावेळेला त्याला जिवंत साहित्य किंवा अजरामर होणारं साहित्य आपण म्हणतो. अगदी त्याच्यामध्ये ज्ञानेश्वर असतील, अलीकडच्या काळातील अत्रे असतील, पु ल देशपांडे असतील, या सगळ्यांचं साहित्य असंच अजरामर होणार आहे. त्यानंतर आत्रेंनी राजकारणामध्ये भाग घेतला, समाजकारणामध्ये भाग घेतला. त्याच्यामध्ये त्यांनी खूप मोठं यश मिळवलं. अत्यंत प्रामाणिकपणे आपलं काम त्यांनी केलेलं आहे, आपली कामगिरी त्यांनी केलेली आहे. ते वक्ते म्हणून ज्यावेळेला व्यासपीठावर उभे राहिले त्यावेळेला लाखो श्रोत्यांना खेचून आणण्याचं काम त्यांच्या वक्तृत्वानं केलेलं आहे. म्हणजे आत्र्यांचं व्याख्यान आहे असं ज्यावेळेला लोकांच्या कानावर पडायचं त्यावेळेला लाखो लोक त्यांच्या सभेला जायची. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करताना स्वतःचा वेगळा ठसा त्यांनी या सगळ्या क्षेत्रामध्ये उमटविलेला आहे. मराठीतील पहिलं श्यामची आई नावाचं त्यांनी चित्रपट दिग्दर्शित केला आणि त्याच वर्षीचं पहिलं भारत सरकारचं सर्वोत्कृष्ट सुवर्णकमळ हे जे पारितोषिक होतं ते श्यामच्या आई या चित्रपटाला मिळालं. म्हणजे आत्रेंनी ज्या ज्या क्षेत्रामध्ये आत्रे गेले त्यांचा स्पर्श झाला त्याला सोनेरी स्वरूप आणून देण्याचं काम किंवा सर्वोत्कृष्ट यश मिळवून देण्याचं काम आत्रेंनी केलं. आणि म्हणून अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून आत्रे आपल्याला परिचित आहेत. विनोदी लेखन करणारे किंवा विनोदी वक्ता म्हणून सुद्धा आत्रे आपल्याला परिचित आहेत. हजरजबाबीपणा आत्रेंच्या जवळ खूप होता. बरेचसे किस्से त्यांचे सांगितले जातात, पण एक किस्सा मी तुम्हाला सांगते. आत्रे त्यांच्या विद्यार्थी दशेत सायकलीवरून जात होते. त्यांना खूप महत्त्वाचं काम होतं आणि म्हणून ते अगदी घाईनं जात होते. रस्त्यावरून जाताना समोरून एक प्रेतयात्रा येत होती. त्या प्रेतयात्रेला त्या घाई गडबडीत आत्रेंचा धक्का लागला आणि जे 4 लोक प्रेत यात्रा नेत होते किंवा प्रेत नेऊन जात होते त्यांना धक्का लागल्यामुळं ती तिरडी खाली पडली. आजूबाजूचे लोक सगळी प्रचंड भयंकर संतापली. पण त्याही अवस्थेत आत्रे गोंधळून गेले नाहीत. त्याही अवस्थेत
त्यांनी स्वतःला गोंधळले नाहीत ते, आणि स्वतःची बुद्धी किंवा स्वतःचं जे भान असतं ते त्यांनी राखलं. समोरच्या व्यक्ती ज्या वेळेला त्यांच्यावर ओरडायला लागले त्यावेळेला तितक्या सहजपणे शांतपणे ते म्हणायला लागले, अहो जो खाली तिरडीवरनं पडलेला आहे तो काही बोलत नाही आहे आणि तुम्ही का माझ्यावर ओरडताय, माझ्यावर खेकसताय, मला बोलताय. म्हणजे अत्रेंचा हजरजबाबीपणा याच्यावरनं लक्षात येतो. मग या अत्रेंच्याकडनं आपण काय शिकायचं आहे की कुठलीही गोष्ट, कुठलाही प्रसंग, कुठलेही संकट आपल्या समोर आलं तर त्यावेळेला शांत राहून त्यातनं बाहेर कसं यायचं हे आपण अत्रेंच्याकडनं शिकायचं. ज्यावेळेला त्यांचं संपादक आपण बघतो त्यावेळेला काय घ्यायचं की समोरच्या समाजामध्ये जे घडलेलं आहे ते अगदी त्याला विरोध आपण करायला पाहिजे, ठामपणे त्याच्या पाठीमागे आपण राहिलं पाहिजे आणि जे चांगलं आहे ते समाजाला दाखवण्याचं काम आपण केलं पाहिजे. समाजाच्या पाठीशी, समाजाला पुढे नेण्यासाठी जी कामगिरी करावं लागेल ते आपण करायचं आहे. हे अत्र्यांच्या या कामगिरीतनं की आपल्याला लक्षात येतं. अशा या अत्र्यांच्याकडं बहिणाबाई चौधरींचा मुलगा सोपानदेव आला. त्यांची ओळख होतीच, पण अगदी घाबरत घाबरत त्यांनी आपल्या आईनं लिहिलेलं जी कवितेचं पुस्तक होतं, पुस्तक नाही, वही होती, म्हणजे आई बोलत होती, आई म्हणत होती आणि या मुलांनीच ते लिहून ठेवलेलं होतं. ती वही घाबरत घाबरतच त्यांनी अत्रेंच्या हातामध्ये दिलं आणि अत्रेंनी ते कवितेचं पुस्तक घेतलं, वाचलं आणि सोन्याची खाण सापडल्यासारखं ते प्रचंड आनंदित झाले. आणि त्यांनी सांगितलं की याच्या अगोदरच महाराष्ट्राला हे जे सोनेरी तत्वज्ञान आहे हे तुम्ही सांगायला हवं होतं. म्हणजे बहिणाबाई चौधरींच्या कवितेतलं जीवनविषयी तत्वज्ञान जे आहे हे किती महत्वाचं आहे हे आपल्याला लक्षात येतं. आता हे बहिणाबाई चौधरींची भाषा कशी आहे, कवितेची भाषा, तर ती साधी आहे, सोपी आहे, सरळ आहे. रोज आपण आपल्या व्यवहारामध्ये, जगण्यामध्ये जी भाषा वापरतो तीच भाषा या बहिणाबाई चौधरींच्या कवितेमध्ये आपल्याला सापडते. कुठेही तिथं कठीण नाही आहे, कुठेही तिथं जडपणा नाही आहे, कुठेही तिथं खडबडीतपणा नाही आहे आणि असं सहज असं हे काव्य आपल्यापर्यंत येतं. पण इतकं सहजपणे ते आपल्यापर्यंत येताना सुद्धा तुम्हाला मी सांगते त्याच्यातला जो भारदस्तपणा आहे, त्याच्यातला जो उच्च दर्जा आहे तो सुद्धा आपल्याला भावतो, आपल्याला स्पर्शून जातो आणि आपण थक्क होतो. अगदी सहज जगणं पण उच्च दर्जाचं जगणं आपल्यापर्यंत ते पोचवतं, सहजपणे पोचवतं. हे बहिणाबाईंच्या काव्याचं वैशिष्ट्य आहे. चुलीवर स्वयंपाक करताना चुलीवरचं जे स्वयंपाक आहे ते सुद्धा आपल्याला काहीतरी शिकवून जात असतं. हे कधी समजतं तर बहिणाबाई चौधरी स्वयंपाक करता करता त्या गोष्टीशी एकरूप होतो, त्या गोष्टीशी बोलत होता आणि त्या गोष्टी बहिणाबाई चौधरीने सुद्धा विश्वाचं सत्य सहजपणे सांगून जात होतं. किती सहज आहे बघा. म्हणजे आपण काय शिकायचं, आपण सुद्धा कुठलीही गोष्ट शिकायला लागलो किंवा करायला लागलो तर ते सहजपणे आपण करायचं आहे, सहजपणे आपण ते स्वीकारलं तरच आपण ते सहजपणे शिकतो
आणि ते शिकता शिकता अलौकिक ज्ञान आपल्यापर्यंत पोचतं. बहिणाबाई चौधरी घरामध्ये काम करता करता घरामधल्या कामांशी बोलू लागल्या, मुलांना वाढवू लागल्या. मुलांना वाढवता वाढवता त्या शेतातली कामं करू लागल्या. घरापासून शेतापर्यंत जाताना ज्या गोष्टी लागतील, जी झाडं असतील, जी रस्ते असतील, त्यांशी त्या बोलू लागल्या. शेतामध्ये गेल्यावर शेतातल्या पिकांबरोबर डोलू लागल्या, मातीशी मिसळू लागल्या. आणि त्यामुळंच विश्वाचं जे सहज असं तत्वज्ञान आहे ते त्यांना समजायला लागलं. आणि त्यांना जे समजलेलं आहे ते त्या गुणगुणू लागल्या. आणि त्यांचं जे गुणगुणणं आहे ते त्यांची मुलं आहेत किंवा आजूबाजूची लोक आहेत ते उतरून घेऊ लागल्या, ते टिपू लागले. त्यांनी ते लिहून ठेवलं. आणि त्यांनी ते लिहून ठेवलं म्हणून असं सोन्यासारखं साहित्य आपल्यापर्यंत मिळालं. आपण ते वाचू शकतो, आपण अभ्यासू शकतो. विश्वाचं सत्य, विश्वाचं तत्वज्ञान आपल्याला समजायचं असेल तर स्वतःला विसरायला पाहिजे, स्वतःचा स्वार्थ विसरायला पाहिजे, स्वतःतला मीपणा विसरायला पाहिजे. आणि समोर असलेल्या, आपल्या समोर आलेल्या आपल्या कामामध्ये स्वतःला विसरून ज्यावेळेला आपण झोकून देतो त्यावेळेला 100% परमेश्वर आपल्याला भेटतो. म्हणजे संतांनी सुद्धा हेच सांगितलं आणि बहिणाबाईंनी सुद्धा सांगितलं. बहिणाबाई 2 आहेत आपल्या मराठी साहित्यामध्ये. एक संतांच्या काळामध्ये एक बहिणाबाई होऊन गेल्या आणि अलीकडच्या काळामध्ये ह्या बहिणाबाई चौधरी होऊन गेल्या. आपण ज्याचा अभ्यास करणार आहे त्या अलीकडच्या काळामध्ये होऊन गेलेल्या बहिणाबाई चौधरी. दोघींचंही साहित्य तितकंच अवीट आहे, तितकंच अविस्मरणीय आहे, तितकंच अलौकिक आहे. आता आपल्याला अत्रे माहिती झाले असतील आणि बहिणाबाई चौधरींचं थोडंसं का होईना आपल्याला परिचय झाला असेल. बघायला सुरू करूया आपण आता परिमळ हा पाठ. प्रल्हाद केशव अत्रे 1898 ते 1969 हा त्यांचा कालखंड आहे. ते नामवंत लेखक, कवी, नाटककार, विनोदकार, चित्रपट कथालेखक, वक्ता, शिक्षणतज्ज्ञ म्हणून परिचित आहेत. मला वाटतं सगळ्यांच्या समोर आता पुस्तकं असायला पाहिजे. पान नंबर 19 परिमळ हा पाठ आहे. पुस्तकं समोर घ्या. मी प्रस्तावना वाचायला लागलेली आहे आणि प्रस्तावना वाचताना प्रस्तावनेची ओळख मी तुम्हाला सांगितलेलीच आहे. पण तरीसुद्धा आणखीन काही त्याच्यातल्या गोष्टी असतील तर मी तुम्हाला ते सांगेन. त्यांच्या असामान्य कर्तृत्वाने वाङ्मय व इतर क्षेत्रात त्यांनी मानदंड निर्माण केले. मानदंड म्हणजे त्या क्षेत्रातलं सर्वोत्तम कामगिरी कशी असते किंवा सर्वोत्तम कशाला म्हणायचं हे त्यांनी आपलं स्वतःचं काम करून ठसा उमटवून सांगून दिलेलं आहे. साहित्य उत्तम दर्जाचं कसं असावं अत्र्यांचं बघावं. उत्तम दर्जाची नाटकं कशी असावीत, अत्र्यांची नाटकं वाचावीत, बघावीत, पहावीत. उत्तम संपादक कसा असावा, अत्र्यांचं संपादकत्व आपण बघावं. उत्तम शिक्षक कसा असावं, अत्र्यांच्याकडे बघावं. उत्तम वक्ता कसा असावं, अत्र्यांच्याकडे बघावं. म्हणजे अत्र्यांनी जे काम केलेलं आहे ते सर्वोत्तम, त्याच्यापेक्षा सर्वोत्तम दुसरं असूच शकत नाही असं जे काम केलेलं आहे आणि ते म्हणजे अत्र्यांचं. आणि म्हणून इथं म्हटलेलं आहे की त्यांनी मानदंड निर्माण करून ठेवला. मानाचा दंड, सर्वोत्तम मान कसा असतो हे त्यांनी दाखवून दिलं.
केशवकुमार या टोपण नावाने त्यांनी काव्यलेखन केलं. झेंडूची फुले हा त्यांचा विडंबनपर कविता संग्रह प्रसिद्ध आहे. साष्टांग नमस्कार, तो मी नव्हेच, कवडी चुंबक, ब्रह्मचारी, डॉक्टर लागू, मोरूची मावशी इत्यादी त्यांनी लिहिलेली लोकप्रिय नाटकं प्रसिद्ध आहेत. म्हणजे समाजामध्ये ज्या अनेक समस्या निर्माण होतात त्याच्यावरचं त्यांनी नाटकं लिहिली आणि विनोदी ढंगानं लिहिली. म्हणजे नाटक बघताना आपण ज्यावेळेला सुरुवातीला हसायला लागतो ते नाटक संपेपर्यंत आपण हसत राहतो. हसता हसता आपण कसं जगायला पाहिजे, आपण कुठं चुकतो, कुठं सुधारायला पाहिजे हे नकळतपणे आपण शिकून सुद्धा जातो. तो मी नव्हेच हे नाटक आहे. प्रभाकर पणशीकरांचं हे नाटक जर आवर्जून तुम्हाला कुठंतरी यूट्यूबवर बघायला मिळालं तर बघा. प्रभाकर पणशीकरांनी तो मी नव्हेच या नाटकाला आपल्या प्रतिभेचा स्पर्श दिला आणि प्रल्हाद केशव अत्रेंच्या प्रतिभेतनं निर्माण झालेलं हे नाटक. त्यामुळं प्रभाकर पणशीकरांचं नाटक जर बघायला मिळालं तर अवश्य तुम्ही ते बघा. म्हणजे लोखंडे हा एक पात्र आहे त्याच्यामध्ये आणि तो अनेक मुलींना कसं फसवतो, त्यांच्याशी लग्न करतो, त्याच्यातनं सहजपणे बाहेर पडतो आणि दुसऱ्या मुलीला फसवायला तो तयार राहतो. आणि अशी फसवणारी माणसं समाजामध्ये बऱ्याच ठिकाणी आहेत आणि त्यांच्यापासून स्वतःला आपण वाचवलं पाहिजे हाच धडा तो मी नव्हेच देतो. म्हणजे प्रत्येक नाटकातनं आपण काहीतरी शिकत राहतो. अशी लोकप्रिय नाटकं अत्रेंनी लिहिली. अशा गोष्टी, अशा गमती, फुले आणि मुले इत्यादी कथासंग्रह. करेचं पाणी हे आत्मचरित्र त्यांचं प्रसिद्ध आहे. साने गुरुजींच्या श्यामच्याई या पुस्तकावर त्यांनी काढलेल्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पहिला सुवर्ण कमळ पुरस्कार त्यांना मिळाला आणि 1942 साली झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष झाले. प्रस्तुत पाठ हा आचार्य अत्रे यांनी बहिणाबाईंची गाणी या काव्यसंग्रहाला लिहिलेली प्रस्तावना आहे. या प्रस्तावनेतून आचार्य अत्रेंनी बहिणाबाई चौधरी यांच्या असामान्य काव्य प्रतिभेची ओळख आपल्या ओघवत्या भावपूर्ण शब्दात करून दिलेली आहे. ग्रामीण जीवन, कृषी जीवन यांच्याशी निगडीत संस्कृतीचे बहिणाबाईंच्या मनावर खोल संस्कार झाले. त्यामुळे त्यांची कविता ग्रामीण भावविश्वाचे, कृषी संस्कृतीतील शेकडो तपशिलांचे सहज संदर्भ आपल्याला देतात. माणुसकी, निसर्गाशी समरसता, श्रद्धा आणि खेड्यातील समूह जीवन हे बहिणाबाईंच्या कविता आपण वाचायला लागल्या तर त्यातनं आपल्याला सहजपणे ते लक्षात येतं. त्यांच्या काव्यातील खानदेशी बोलीचा गोडवा विशेषत्वाने जाणवणारा आहे. खानदेशी अहिराणी भाषेमध्ये बहिणाबाई चौधरीने आपलं सगळं काव्य निर्माण केलेलं आहे. आता आपण बघायचं आहे परिमळ हा बहिणाबाई चौधरींचं जगणं, त्यांचं साहित्य, त्यांची कविता, त्याचे शब्द आणि विश्वाचं तत्वज्ञान या सगळं आता आपण या पाठातनं बघायचं आहे. एखाद्या शेतात मोहराचा हंडा अचानक सापडावा तसा बहिणाबाईंच्या काव्याचा शोध गेल्या दिवाळीत महाराष्ट्राला लागला. शास्त्राप्रमाणे वाङ्मयात शोध क्वचितच लागतात. बरोबर आहे, कारण वाङ्मयामध्ये काहीतरी शोधलं जातं, ते शब्दरूपात लिहिलं जातं आणि शब्दरूपातनं आपण आपल्या नयनानं ते वाचतो आणि मग आपल्याला कळतं की हे काहीतरी नवीन आहे. पण कुठंतरी पुस्तक म्हणजे खजिना जसा सापडतो, माहित आहे तुम्हाला, खजिना सापडलेला असतो, कुठंतरी खोदकाम केलं जातं आणि खोदकाम करता करता एखादा मोहराचा हंडा सापडतो, पण तिथं पुस्तकं सापडतात असं आपण कधीही पाहिलेलं नाही, ऐकलेलं नाही आहे. आणि म्हणून इथं अत्रे म्हणतात की शास्त्राप्रमाणे वाङ्मयात शोध क्वचितच लागतो.
पण हे पुस्तक खरं तर जसं मोहराचा हंडा सापडावा तसा सापडलेला आहे. 16 वर्षापूर्वी मराठी साहित्यात असाच एक मौल्यवान शोध लागला. लक्ष्मीबाई टिळकांची स्मृतिचित्रे प्रसिद्ध झाली. लक्ष्मीबाई टिळकांचं स्मृतिचित्र हे आत्मचरित्र आहे. स्वतःचं जगण्यातले अनुभव त्यांनी स्मृतिचित्र या पाठामध्ये सांगितलेले आहेत. मराठीतील लक्ष्मीबाई टिळकांचं स्मृतिचित्र हे आत्मचरित्र आहे आणि अलीकडच्या अर्वाचीन साहित्यातलं आत्मचरित्र म्हणून पहिलं आत्मचरित्र म्हणून स्मृतिचित्राकडे आपण पाहतो. तसं हे जे आत्मचरित्र आहे महिलांचं किंवा स्त्रियांचं आत्मचरित्र हे आपल्याला महदंबेचे धवळे हे महानुभाव पंथांच्या काळातलं जे पुस्तक आहे त्याच्याकडं आपण प्राचीन साहित्यामध्ये बघतो, पण अर्वाचीन साहित्यामध्ये मात्र महिलांचं आत्मचरित्र पहिलं आत्मचरित्र म्हणून स्मृतिचित्रामध्ये पाहतो. स्मृतिचित्र म्हणजे काय? स्मृती म्हणजे आठवण. मला माझी आठवण कशा पद्धतीनं राहिलेली आहे, माझ्या मनात ती रेंगाळते आणि मी ते कधीही विसरू शकत नाही. या भावनेतनं लक्ष्मीबाई टिळकांनी स्मृतिचित्र हे पुस्तक लिहिलं, आत्मचरित्र लिहिलं. त्यांनी म्हणजे लग्नानंतरचा कालखंड जो आहे किंवा बालपणीचा त्यांचा जो कालखंड आहे ते लिहिता लिहिता स्वतःच्या हातून घडून गेलेल्या चुका सुद्धा सहजपणे त्यांनी या पुस्तकामध्ये स्वीकारलेल्या आहेत. नाहीतर आत्मचरित्र म्हणजे कसं असतं? आत्मचरित्र म्हणजे स्वतःचं चरित्र लिहायचं असतं. मग मी कुठं चुकलो, मी चुकतो ही गोष्टच माणूस मान्य करत नाही. मी सगळ्याच दृष्टीनं बरोबर आहे, मी श्रेष्ठ आहे, माझंच खरं आहे, मीच बरोबर आहे, अशी माणसांची धारणा असते. माझं चुकणं म्हणजे जगाकडून हसं करून घेण्यासारखं असतं आणि म्हणून सहसा माणूस मी चुकलो असं म्हणतच नाही. पण स्मृतिचित्रे या पुस्तकामध्ये या आत्मचरित्रामध्ये लक्ष्मीबाई टिळकांनी स्वतःच्या चुका सुद्धा सहजपणे मान्य करून त्या लिहिलेल्या आहेत आणि म्हणून स्मृतिचित्रे हे आत्मचरित्राकडं एका वेगळ्या दृष्टीनं एक आदर्श पुस्तक म्हणून बघितलं जातं, आदर्श आत्मचरित्र म्हणून बघितलं जातं. लक्ष्मीबाई सारखाच बहिणाबाईचा जिव्हाळा जबर आहे. जे आहे, जे जगणं आहे ते सहजपणे स्वीकारायचं, चुकलं तरी सहजपणे मान्य करायचं, कुणी नावं ठेवलं तरी सुद्धा सहजपणे मान्य करायचं. पण माझं जगणं जसं आहे तसं स्वतःच्या जगण्यावर सहजपणे प्रेम करायचं. म्हणजे लक्ष्मीबाई टिळकांनी सुद्धा केलं आणि बहिणाबाईंच्या काव्यामध्ये सुद्धा दिसतं, त्यांनी सुद्धा ते केलेलं आहे. त्यांच्या शब्दातून प्रतिभा नुसती झिरपत आहे. प्रतिभा म्हणजे काय हे आपल्याला बहिणाबाईंच्या काव्यामधनं आपल्याला पाहायला मिळतं. असं सरळ सोज्वळ काव्य मराठी भाषेत फार थोडे आहे आणि मौजही आहे. मौज म्हणजे असं साहित्य वाचताना आपण समरस होतो, समरस होताना आनंदित होतो आणि आनंदित होताना अलौकिक समाधान आपल्याला प्राप्त होतं आणि म्हणून मौज हा शब्द तिथं आत्रेने लिहिलेला आहे. की जुन्यात चमकेल आणि नव्यात झळकेल असं त्यांचं तेज आहे. जुन्यात चमकेल म्हणजे जुनं साहित्य घेतलं तरी सुद्धा त्याच्यामध्ये श्रेष्ठ असेल. म्हणजे संतांचं साहित्य घेतलं, ज्ञानेश्वर असतील, तुकाराम असतील, नामदेव असतील, एकनाथ असतील, चोखामेळा असतील, त्यांच्या साहित्यामध्ये सुद्धा बसेल, चमकेल, सर्वश्रेष्ठ ठरेल असं बहिणाबाई चौधरींचं साहित्य आहे. आणि नव्यात झळकेल म्हणजे अलीकडच्या काळामध्ये असतील गंगाधर गाडगीळ असतील, वसंत बापट असतील, मधु मंगेश कर्णिक असतील, पु ल देशपांडे असतील,
अनंत काणेकर असतील, कितीतरी साहित्यिक आहेत, माधव आचवल असतील, ह्या सगळ्यांच्या साहित्यांच्या मध्ये सुद्धा झळकेल, सर्वश्रेष्ठ ठरेल असं साहित्य बहिणाबाईंचं आहे. आणि म्हणून आत्रे म्हणतात, जुन्यात चमकेल आणि नव्यात झळकेल असं साहित्य, असं तेज बहिणाबाईंच्या कवितेचं आहे. एका निरक्षर आणि अशिक्षित शेतकरी स्त्रीनं हे सारं रचलेलं आहे. हा तर तोंडात बोट घालायला लावील असा चमत्कार आहे. खरोखर वस्तुस्थिती आहे. म्हणजे आम्ही 4 बुकं शिकतो, 4 पुस्तकं वाचतो आणि आपल्याला वाटायला लागतं की आपण खूप काही शिकलो, आपण खूप काही विद्वान झालो, खूप काही व्यासंगी आहोत, खूप काही मोठे आहोत. आपल्या इतकं कुणाला समजत नाही, मला जे समजते ते दुसऱ्याला समजत नाही, अशा पद्धतीला आपण वागायला लागतो. पण इथं काही पुस्तकच वाचलेली नाही आहेत, तरी सुद्धा आघाड विश्वाला समजलेलं आणि आपण पुस्तकातनं जे शोधतो ते ज्ञान बहिणाबाईंनी आपल्या कवितेच्या माध्यमातनं आपल्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. बहिणाबाई सहज बोलत गेल्या, ते ज्या बोलत गेल्या, बोलत राहिल्या, ते अत्यंत प्रामाणिक होतं. आणि म्हणून त्याच्या कविता झाल्या आणि त्यांच्या कविता झालेलं अजरामर म्हणून आपण वाचायला लागलो. म्हणजे विश्वाचं सत्य समजायचं झालं, आपलं जगणं आपल्याला शोधायचं असेल तर आपण सुद्धा इतकं सरळ, इतकं स्वच्छ, इतकं नितळ, इतकं प्रामाणिक असणं आवश्यक आहे. शिक्षण घेताना सुद्धा अशा पद्धतीनं आपण घ्यायला लागलो तर नक्कीच आपल्या हातून अजरामरे अशी एखादी गोष्ट निर्माण होईल, एवढं मात्र खरं. आता एवढा भाग आपण म्हणजे पहिला पॅरेग्राफ संपलेला आहे, इथंपर्यंत थांबूया आणि पुढच्या तासाला पुढचा भाग बघूया. मला वाटतं बहिणाबाई चौधरी आपल्याला समजलेले असतील, आत्रे समजले असतील. परत एकदा पुढच्या पाठामध्ये त्यांना समजून घेण्याचा आपण प्रयत्न करूया. इथंच थांबूया. धन्यवाद.